इथे आज तुम्हाला मी दुधीची भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तर तुम्ही एक चपाती जास्तच खाणार, जी कुणाला दुधी आवडत नाही ना त्यांना नक्कीच ही भाजी आवडेल। तर चला साऊथ किचनमध्ये जाऊन आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। तर इथे मी ना दुधी घेतलेला आहे, 250 ग्रॅम आहे आणि अतिशय असा कोवळा म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे आणि असे गोल काप करून घेतलेले आहेत। तर मसाल्यामध्ये बघा हळद घेतलेली आहे, मीठ आहे, धण्याची पावडर आहे, जिऱ्याची पावडर आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवं असल्यास ते आमचूर पावडर देखील तुम्ही घेऊ शकता। आणि हे असे आपल्याला सर्व जे आपण चकत्या केलेल्या आहेत ना दुधीच्या त्यांना लावायचं आहे। सगळीकडे असा हा मसाला लागला गेला पाहिजे। तर इथे हा मी मसाला लावून घेतलेला आहे सर्व दुधींना, ज्या चकत्या आहेत ते। तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता ह्या चकत्या आहे ना आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर जास्तही तेल टाकलेलं नाही मी, ते एक पळी टाकलेलं आहे आणि अशा फ्राय करून घेता येतं। चला सगळ्या असंच फ्राय करायचं। त्यानंतर आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मी तेल। व्यवस्थितपणे आपल्याला याचं मिसळून द्यायचं आहे झाराच्या साहाय्याने। तर आता याचा मसाला बनवूया। तर इथे 2 कांदे घेतलेले आहेत उभे कापून आणि त्याच तेलामध्ये मी आता फ्राय करून घेत आहे। त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, टोमॅटो देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी एक पळी तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिलेली होती आणि जो कांदा आपण मिक्सरला वाटून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे। कांदा छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून झालेला आहे। त्यानंतर कढीपत्त्याची काही पाने घ्यायची आहे आणि हिरव्या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, एक हिरवी मिरची टाकायची आहे। त्यानंतर ही टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे, नंतर ती छान परतायची आहे। अगोदरच आपण परतलेली होती तेलामध्ये, त्याच्यामुळे जास्त टाईम नाही लागत परतून घ्यायला। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबरंही टाकू शकता याच्यामध्ये, पण मी फक्त कांदा आणि टोमॅटोचंच वाटण टाकलेलं आहे। त्यानंतर इथे 1 चमचा हळद टाकलेली आहे, ती व्यवस्थितपणे आपण परतून घेणार आहोत। आणि हा घरगुती मसाला टाकलेला आहे 1 चमचा, तुमच्याकडे कोणता असेल मसाला तो तुम्ही टाकू शकता किंवा लाल मिरचीची पावडर देखील टाकू शकता तुम्ही। ती छान मस्तपैकी परतून घ्यायची आहे अशी। त्याच्यानंतर इथे धण्याची पूड टाकलेली आहे 1 छोटा चमचा। धण्याची पूड टाकलं ना की टेस्ट छान येते। आणि ते हा पाहू शकता असे बघा चकत्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत, त्या इथे टाकलेल्या आहेत मी आणि असा मसाला लागायला पाहिजे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे, जेणेकरून हा मसाला लागला गेला पाहिजे। आणि गरम पाणी इथे मी बाजूला करत ठेवलेलं आहे। तर अशा रीतीने मी आता सगळ्या चकत्या टाकून घेत आहे। तर इथे 2-3 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि शेवटी मी इथे गरम मसाला टाकलेला आहे। जो सब्जी मसाला असतो ना गरम मसाला तो टाकायचा आहे, टेस्ट छान येते आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर इथे गरम पाणी टाकायचं आहे, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं होतं कांदा आणि टोमॅटोचं वाटण, त्याच्यामध्येच मी पाणी ओतलेलं आहे आणि एक हलकीशी अशी उकळी आणून देणार आहोत आपण।
तर ते पाहू शकता उकळी आलेली आहे आणि नंतर मी मीठ टाकलेलं आहे. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. आणि येथे झाकण ठेवत आहे जरा 3 मिनिटांसाठी. तर ते आता झाकण मी काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी जास्त पातळही नाही केलेलं आणि घट्टही नाही. तर तुम्ही हे भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. आणि मस्त अशी शेवटी आपली हिरवीगार कोथिंबीर टाकायची जेणेकरून स्वाद मस्त अप्रतिम येतो. तर भाताबरोबर तर ही छानच लागते, टेस्टी लागते ही भाजी. लहान मुलांना देखील आवडेल ही भाजी. तर यात आता गॅस बंद केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे बघा, मी तुम्हाला दाखवते आता की जास्त पातळ झालेलं नाही आहे, एवढीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. जी गरमागरम आगळी वेगळी रेसिपी झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली आहे ती. तर आपला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत आपला चॅनल स्वाद किचन शेअर करा आणि तुम्ही देखील सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.